जसू सुतार. आज मी खूप ऑनर्ड फील करते आहे की मी इथून सुरुवात केली होती आणि इथेच येऊन माझी स्टोरी एक्सप्रेस करते आहे. सो मी एका खूप कन्झर्वेटिव्ह फॅमिलीमधनं बिलॉंग करते, जिथनं माझी जर्नी स्टार्ट झाली आणि ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशननंतर करावं काय हा प्रश्नच होता. औंधमध्ये आउटरीच कोऑर्डिनेटर ओळखीचे होते. त्यांनी मला सजेस्ट केलं की लाईट हाऊसमध्ये फ्री कोर्स भेटतो आणि जिथे तुम्हाला स्वतःबद्दल एक जाणायची पण हेल्प भेटेल आणि पुढे काय करावं लागेल, कसं करायचं ते सगळं तुम्हाला गायडन्स भेटेल. सो मी स्टार्ट केलं मेडिटेशन. मग स्वतःचे स्ट्रेंथ कसे ओळखायचे, वीकनेस कशी ओळखायची, ऑपॉर्च्युनिटीज कोणते भेटतील, मग त्यामध्ये थ्रेट कोणते असतील, ह्या गोष्टी मला ह्या पूर्ण माझ्या फाउंडेशन कोर्समध्ये शिकायला भेटल्या. आय वॉज व्हेरी अंडर कॉन्फिडंट पर्सन. मी हे जे तुमच्यासमोर येऊन बोलते आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आय कांट इवन एक्सप्लेन किती सुंदर अशी सेन्स आहे हा माझ्यासाठी. सो फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर मी कंप्लीट केला कोर्स. लाईट हाऊसमध्येच मला करिअर काउन्सलिंगमध्ये पण माझ्या पॅरेंट्ससोबत पण बोलणं झालं. त्यानंतर पुढे असं झालं की काहीतरी करायला लागतं आहे म्हणून एक नाईट शिफ्टमध्ये कंपनीमध्ये जॉब भेटला. खूप कोशिश केली, एवढे रिजेक्शन्स भेटलेत मला की ठीक आहे म्हटलं कुठलं तरी काहीतरी लागेलच. हे कंटिन्यू केलं आणि जस्ट विदिन अ मंथ आय गॉट अ जॉब इन अ प्रायव्हेट कंपनी, जिथे मी ॲज अ कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून लागले, जिथे मला कॅनेडियन इवन UK US लोकांसोबत कम्युनिकेट करायचं होतं, त्यांचे क्वेरीज सॉल्व करायचे होते आणि मेनी मोर की ॲज अ लीड मी टीमला कशी हँडल करते. इट वॉज रिअली हार्ड बिकॉज मी ज्या पर्स्पेक्टिव्हनी येत होते, मग फाउंडेशननंतर थोडं स्वतःला बिल्ड करून ते जे कम्युनिकेशन बिल्ड झालं त्यानंतर जॉब चालू होता. बट आय वॉज लाईक व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट टू डू. आय वॉज व्हेरी कन्फ्युज्ड आणि कळतच नव्हतं की लाईफमध्ये करायचं काय. सगळं चांगलं चाललं आहे, 15,000चा जॉब आहे, चांगली गोष्ट आहे. घरात दिलं, पॅरेंट्सवर लाईक ओके आर गर्ल कॅन डू समथिंग ॲटलिस्ट. सो त्यानंतर थोडं असं वाटलं की काहीतरी करायचं आहे सोशलसाठी, सोसायटीसाठी. बट गायडन्स अगेन लॅक्ड. सो परत सपोर्ट भेटला लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनमधून, करिअर काउन्सलिंग ॲज वेल ॲज फ्रॉम टीम. मग कळालं की काही असे युनिव्हर्सिटीज आहेत जिथे मी स्टार्ट करू शकते माझी मास्टर्सची जर्नी, जिथे मी काही टीसमध्ये अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बँगलोरमध्ये एक्झाम्स दिले. इनिशियल डेजमध्ये ते फेल्युअर राहिले, बट आफ्टर some years I got admission in Azim Premji University in 2023. But again the issue is I don't have money and my parents don't have too. मग काय करायचं. मग परत सपोर्ट ॲज युजल लाईट हाऊस फाउंडेशन हॅव रिअली हेल्प मी की स्पॉन्सर्स घेऊ शकतो आपण. त्यांच्याकडनं कनेक्शन्स भेटले की एक्सटर्नल एक स्पॉन्सर्स भेटले ज्यांनी माझी होल 2 इयर्सची मास्टर्सची डिग्रीची पूर्ण फीस पे केली विदाऊट सेईंग मी की मी कोण आहे. दे हॅव सीन जस्ट द माय जर्नी आणि ती जर्नीसोबत मी माझं अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी स्पेशलाइज्ड इन ECC अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन मध्ये कंप्लीट केलं, जिथे मला चान्स भेटला मुलांसोबत त्यांचं फाउंडेशन कसं असतं, डेव्हलपमेंटल लाईफ कशी असते, त्याच्यामध्ये कोणते प्रॅक्टिसेस असले पाहिजे, त्यांची जर्नी कशी असली पाहिजे. देन आय हॅव सीन की ओके मेन आपण जो पण मुद्दा बघतो आपल्या सोसायटीमध्ये, काही चॅलेंजेस न्यूजमध्ये बघतो, हे झालं ते झालं, व्हॉट्स द मेन कोर इज समजून आलं की फाउंडेशन जेव्हा स्ट्रॉंग नसतं ना तेव्हा
कुठं ना कुठं त्याच्यामध्ये जेव्हा प्रॅक्टिसेस फॉलो नाही झाले त्यामध्ये कळतं की पुढे जाऊन पण प्रॉब्लेम्स येतात. जसं मग आता मला होत आहे थरथरणं ते मे बी माझ्या फाउंडेशनमधून कुठं ना कुठं होतं. बट येस, माझं फाउंडेशन पण स्ट्रॉंग झालं आणि अझीम प्रेमजीची मी जर्नी कंप्लीट केली. Just after a month, I got a job in Chetna organization where I have worked as an program coordinator. तिथे मी 50 अंगणवाडी सेंटर्ससोबत काम केलं, जिथे 2000+ चिल्ड्रन्ससोबत मी काम करून त्यांच्या डेव्हलपमेंटल झोन्सवर काम केलं आणि फायनली चांगलं चाललं. अँड महाराष्ट्रामध्ये आले मग आत्ता ॲज अ मानदेशी फाउंडेशनमध्ये ॲज अ फेलोशिप लीड म्हणून काम करते आहे, जिथे अशा मुलींसाठी काम करते ज्यांना करिअर्स आणि स्किल्स वर काम करायचं असतं. त्यांचे ड्रीम्स असतात की आम्हाला पण फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे. मग अशा मुली माझ्या अंडर राहिल्या. एक बॅच कंप्लीट झाली आहे आता आणि त्या बॅचसोबत सक्सेसफुली जस्ट आफ्टर अ मंथ माझ्या 7 गर्ल्स ऑलरेडी प्लेस्ड आहेत. अँड या पुढे जाऊन माझं हे ड्रीम आहे की चिल्ड्रन्ससोबत काम करायचं आहे आणि आय जस्ट विश 2 लाख+ मी मुलांसोबत काम करू. अँड थँक्यू सो मच फॉर हॅविंग मी हिअर टू एक्सप्रेस माय जर्नी. थँक्यू.